महाराष्ट्र शासनाचं हिवाळी अधिवेशन चालू असताना मागील 20 ते 25 वर्षापासून आमच्या अखिल भारतीय परिवहन धोबी सेवा संघ आणि महामंडळाची मागणी आहे की आमचा समाज महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये 1960 ला बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच राज्यामध्ये हा SC मध्ये होता, शेड्यूल कास्ट मध्ये होता आणि महाराष्ट्रात सुद्धा भंडारा आणि गोंदिया आणि भंडारा आणि बुलढाणा या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये हा समाज SC मध्ये होता। तर या मागणीसाठी स्वतःच्या लेकरांची तब्येत खराब असताना सुद्धा त्यांच्या पत्नीची तब्येत सुद्धा खराब असताना सुद्धा आमच्या नांदेडचे समाजाचे आमचे मित्र श्रीमान संतोषभाऊ औंडेकर यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळाचं अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी आमच्या अखिल भारतीय परिवहन समाज महामंडळाच्या मागणीसोबतच या मागणीला एक चांगलं स्वरूप यावं आणि कुठेतरी त्यागाची भावना म्हणून कुठलाही स्वार्थ न ठेवता संतोषभाऊ औंडेकर यांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी दिनांक 8 ते 11 असं 5 दिवस त्या ठिकाणी सर्व समाजाच्या साक्षीने या ठिकाणी त्याने आमरण उपोषणासाठी बसले होते। संत गाडगेबाबांच्या आशीर्वादाने आणि या महाराष्ट्र शासनाच्या पुरोगामी विचाराच्या आता सध्या जे काही सरकार आहे त्यांच्या कृपेने पुनश्च एकदा आम्ही या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आमच्या कार्यकर्त्याचं आमरण उपोषण आणि आमच्या समाजाचं या ठिकाणी अधिवेशनासाठी बसलेलं धरणे आंदोलन या सर्व बाबीचा विचार करून कृपया आम्हाला न्याय द्यावा। सोबतच संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा मागणी मागील 7-8 वर्षापासून आम्ही लावून धरलेली आहे। शासनाने फक्त आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलं, परंतु त्याला कुठल्याही स्वरूपाचं अध्यक्षपद नाही, सचिव दिलेलं नाही किंवा समिती नेमलेली नाही किंवा कुठल्याही स्वरूपाचं या ठिकाणी आर्थिक बजेट दिलेलं नाही। पुनश्च एकदा विनंती आहे, संत गाडगेबाबाच्या या पुण्यतिथी निमित्त आम्ही सर्व परिवहन समाज या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातील विनंती करतो शासनाला की आमच्या ह्या 2 मागण्या तात्काळ मान्य करून आम्हाला या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा। धन्यवाद।